पाहूया छान सुंदर लाख मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु गुण तर मिळत नाहीये तो चिवाला. छान सुंदर हुलकणीचा प्रयत्न, परंतु रिकाम्या स्थळाला दाखल करा. प्रत्युत्तर संभव आणि समोरचे समोर येतो. 7-7 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. पाहूया संत गती करतो शंभर रिकाम्या स्थळाला दाखल करा. प्रत्युत्तर ज्यांच्या मसोबा संघाचा एक हुकमी एकता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो विजय गायकवाड. स्वतः कर्णधार 7 अशी लढत आहे ती. विठ्ठलाच्या छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न, परंतु गुण काय मिळत नाहीये. तो रिकाम्या असतात तांबूत दाखल त्याला प्रत्युत्तर विठ्ठल आणि संघाचा हुकमे एका मागच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला खेळाडू लाख म्हणून गडीबाद करण्याचा प्रयत्न. संघ ठरेल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. संतगतीने करतो शेवट रिकाम्या दाखल त्याला प्रत्युत्तर गुंडीच्या समोर येतो. 7चा गडी मारल्याचा डावा पडतोय, यशस्वी होतोय. पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय मसोबा संघ. त्याला प्रत्युत्तर चढा जातोय. 7-1 अशी लढत आहे. पाहूया डोळा डायची चढाई आहे. गुण मिळवणे बंधनकारक असेल ते कनूजसाठी संयम ठेवावा लागेल तो मसोबा संघाला. आणि सुंदर प्रयत्न होता, परंतु तितकं सुंदर डिफेन्सचं काम केलंय तो मसोबा संघाने. चला गेला तो विजय करतोय. रिकाम्या सगळं तांबूत दाखल त्याला प्रत्युत्तर शेवट. चालू संपल्यानंतर लगेचच होणारा सामना आहे तो विंचवादेवी विरुद्ध अमर संघाई. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला संघ गणेशाच्या मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. चढाव जात होतो शिवासाठी एक गोष्ट बघा. आपण एकाच चढाईत 4 जण बाद केलेत तर नितेश भोसके याच्याकडून आपल्याला 1 डझन आंबे दिले जातील. बघा आंब्याचा सीझन अजून चालू झालेला नाही आहे, तरी पण ऑफर आहे तो शेवट चापेकडे यासाठी. एकाच पाडीत 4 गडी बाद केले तर 1 डझन आंबे शिवराज चापेकर यांच्यासाठी आहे. सरळ गेला होता शेवटच्या समोर होतो. 7चा डिपेंड बोल आहे आणि सुंदर चढाई. पाहूया किती गुणांची कमाई केली. 2 गुणांची कमाई केली ती शेवटने आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर विजय पाहूया विरुद्ध श्रवण असा हा सामना रंगेल यात काही शंका नाही. परंतु हात लांब करण्याचा प्रयत्न देऊळची चढाई आहे.
सुंदर पटकन गोल घेऊन घेतला परंतु स्वतः बाद झालाय. दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. त्याला प्रत्युत्तर तनुज 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मुसळाच्या अंगणात. तनुज पाहूया संत गतीने खेळ करतोय. संत गतीने खेळ करतोय तो प्रत्युत्तर शिवा यांच्यासाठी बक्षीस लागलंय. एकात 4 गोळी बाद केले तर पाहूया. आणि सुंदर पक्का शिवा बाद होतो. शेवट आपल्या संघाला घेऊन जाऊन देतोय. तर प्रत्युत्तर संभव सुपर टॅकलची संधी आहे ती मसोबाच्या अंगणात पाहूया. आणि सर्व डिपेंडर असल्यामुळे संधीचं सोनं करावं लागेल तर मसोबा संघाला. चढा गेला तो संभव. संभवच्या समोर आहे तो 3 खेळाडू परंतु संभव समोर रिकामी असतात. प्रत्युत्तर अक्षय भाटकर. अक्षयच्या समोर आहे तो 7 संघाचे काय हिरे मैदानावर बघतो त्याची जाणीव पाहूया. आपल्या संघाला मिळेल का अक्षय. परंतु रिकामा तंबू टाकल त्याला प्रत्युत्तर तनुजच्या समोर तो 3चा डिपेंड दूर डायची चढाई सुपर टॅकलची संधी आहे पाहूया. आणि गडी मारल्याचा डावा करतोय. आता मात्र गणेश घराचा डिपेंड विकारीचा प्रयत्न आणि आता मात्र गणेशला बाद करण्यात यशस्वी होत आहेत ते. विठ्ठल संघ गुण मिळतो. विठ्ठल संघाला 20पर्यंत गुणफलक पोहोचवायचं. यानंतर मला सामना येतो अमर सुंदर विरुद्ध वेंचवा देवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेश असं मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. त्याचप्रमाणे विजय वाणी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान घेतलं. त्याचप्रमाणे गायकवाड साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. सामन्याला कॅमेरा फिरू गेलं तर विजयच्या समोर आहे. गडी मारलेला धावा करतो यशस्वी चढाई 1 गुणाची कमाई केली विजयने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर शेवट. आता मात्र विजयाला सूर करत नाही. बरोबर सामना रंगत यात काही शंकाच नाहीये. सिद्धेश आता जी विश्रांतीच्या पहिले जी शिवराज चापेकर यांना पकड झाली त्या पकडीला उपाध्यक्ष यांच्याकडून विठ्ठल संघाला 100 रुपये बक्षीस आलंय. किती मुलांची कमाई केली. बोनस 6 गुणांची कमाई केली. नक्कीच काय झाल्यामध्ये 6 गुणांची कमाई केली ती विजय गायकवाडने. बोनस आणि 5 असे 6 गुणांची कमाई केली. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते.
साई साईच्या समोर येतो 7चा विकेट बोनस बनावणार असेल. एकमेव असा खेळाडू राहिलाय. पाहूया आपल्या संघाला ऑलआउटपासून वाचवेल का. बोनस गुण मागण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होते साई. त्याला प्रत्युत्तर विजय. विश्रांतीनंतर विजयने गुणांची कमाई केली. मला वाटतं विश्रांतीनंतर विजयच्या एकट्याच्या नावावर 7-8 गुण आहेत. चला गेला तो शोभन. शोभनच्या समोर येतो 7 विकेट बोनस गुणवान आहे. छान सुंदर भूमिकेचा प्रयत्न. बोनस गुण मागण्याचा प्रयत्न परंतु रिकामे असतात त्या मुद्दा दाखल. गुन्हे फलक आमच्यापर्यंत पोहोचवायचं. 13-10 असा गुन्हा फलक आहे. 13 गुण आहेत ते नशिबाचे. 10 गुण आहेत ते विठ्ठल संघाचे. चढार गेले होतं विजय पाहूया. संत गतीने खेळ करतोय. प्रयत्न करावा लागेल तो आत्ता मात्र विठ्ठल संघाला. संत गतीने खेळ करतोय विजय. रिकामी असताना तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर साईची सुरुवात 7च्या विकेट. सामना संपला. शेवटची 4 मिनिटं जाहीर केली पंचांनी. गुणफलक 13-10 असा गुणफलक आहे तो नशिबाच्या बाजूने. संदीप तीव्रपणे विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. चालू गेला तो बंधू संत गतीने करतोय. सामना रंगत होणार यात काही शंकाच नाही. आता दोन्ही संघ संघ आहेत. संत गतीने काय करून रिकामा असताना तंबूत दाखल करा. तनुज पुण्याच्या समोर येतो 7चा विकेट. गोडी बाद करावा लागेल तनुजला. सामना संपला. शेवटची 3 मिनिटं जाहीर केली पंचांनी. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. बरोबर प्रयत्न यशस्वी होईल का. प्रत्युत्तर गुंडू दूर आहे. करूया बरोबर एका ठिकाणी चढा जातोय. आता मात्र शव आपल्या संघाला गुण मिळत देतोय. युवराची कमी करून दिली त्याला. प्रत्युत्तर शव आहे. बोनस गुण आहे. बोनस गुण प्राप्त होईल का पाहायला. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एक गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. बोनस गुण घेतलाय. आपल्या तंबूत दाखल झालाय. त्यांना प्रत्युत्तर विजय. ज्यांनी या सामन्यात सुपर रेड केला असा खेळाडू. एकच सलग 6 गुणांची कमाई केली असा खेळाडू. सामना संपला. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ राहिलाय. पाहूया बोनस गुणावर आहे. घेतल्या तो विठ्ठल संघाने विजय बाद झालाय. ज्याने एका चढाईत 6 गुणांची कमाई केली होती असा खेळाडू आत्ता मात्र बाद झालाय. सुंदर टक्कर पाहायला मिळाल ती संघ वाणी आणि त्याच्यासाठी निधन करून. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. करण्यासाठी जात होतो शवन. शवनच्या समोर येतो 5चा विकेट. बोनस गुण मिळणार नाही. प्रयत्न करावा लागेल तो गडी बाद करण्यासाठी. सुंदर सामना पर्यंत पाहायला मिळतो तो संघांमध्ये. सांगतो अमर समजावी या 2 संघांमध्ये घेऊन संघाच्या कर्णधाराने विनंती आहे की आपला संघ गणवेशाचा मैदानाला राजा करायचा आहे. शोभन रिकामा संघाचा मुद्दा असेल. सामना संपला. शेवटच्या प्रसाद साखरे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सुंदर
संघ आपल्या संघाला हुलवून देतोय त्याला प्रत्युत्तर निदानेशा आणवण्याचा प्रयत्न होता 4 विरुद्ध 1 अशी लढत खरोखर सुंदर सामना पाहायला मिळाला तो विठ्ठल आणि मसोबा संघांमध्ये सुंदर सामना पाहायला मिळतोय जास्त विठ्ठल आणि संघाने पंधरा तेरा चला जाते तो शिवा सुपर रेड केले सुपर रेड आणि या सुपर रेडच्या जोरावर सामना जंगलातील मोसोबा संघाने काय चरण केले शिवानी आपल्या संघासाठी 1 गुणाने हा सामना जिंकला तो मोसोबा संघाने विठ्ठल लढत करून घेतो दोन्ही संघाने दोन्ही संघाने गाणं करायचं आहे आणि विनंती करतोय आतिश करसकर यांना की आपण जो संघ चिन्हासाठी आपण एक क्लिप आहे तो देण्यात येत आहे शेवटच्या चढाईचा सामना जिंकला आहे तो 4 पॉईंट होते विठ्ठल आणि संघ आपण यायचंय आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे शिवराज चापेकर यांना पत्कर केल्याबद्दल 100 रुपयाचं बक्षीस विठ्ठल संघ प्रतिनिधी आलं शिवराज चापेकर यांच्यासाठी 100 रुपयाचे बक्षीस आले दीपक सातव यांच्याकडून शिवराज चापेकर यांच्याकडे 100 रुपयाचे बक्षीस आले एक सुपर केले आणि सामन्यात विजय मिळवून झाल्याबद्दल 100 रुपयाचे बक्षीस दीपक सातव यांच्याकडून शिवराज चापेकर यांना